संजय राऊतांनी काल एकनाथ शिंदेंचा रावण म्हणून उल्लेख केलेला आहे. दाढीवाले जे असतात ते रावण असतात, व आम्ही हनुमान आहोत आणि अशा पद्धतीने रावणाचा विनाश होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता दाढीवाले म्हटल्यावर मग आता त्यांना खरं कळायला पाहिजे. आता मी काही बोलणार नाही फार, पण मला सांगता येईल काय अजून त्यांची उदाहरणं. पण मला असं वाटतं की त्यांनी तसं बोलू नये. म्हणजे ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं. दाढीवाले रावण म्हणतायत तर त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं. पण त्यांच्या जिभेला कुठले हाड नाही आहे. ते कोणाला काही बोलू शकतात, कोणालाही काही शकतात. ते प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात, अमित भाईंनाही काही बोलतात, देवेंद्रजींना काही बोलतात, निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्यांच्यावर काही टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या जिभेला हाड नाही आहे, त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं. पण मला वाटतं त्यांनी दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. आता मी बोलत नाही, तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे, पण त्यांनी थोडा विचार करूनच बोललं पाहिजे. आता ओबीसीचे जो पक्ष स्वतंत्र काळाचे चाललो आहे त्याचं नेतृत्व छगन भुजबळांनी करावं, याला प्रकाश आंबेडकरांनी पण पाठिंबा दिलेला आहे. प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीसुद्धा छगन भुजबळांना सहकार्य करेल. चांगलं आहे ना. मग भुजबळ साहेब सुरुवातीपासून ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि त्यांना जर सपोर्ट आंबेडकर करत असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये, चांगलं आहे. स्वागत आहे की 2024ला नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही होणार एवढी गॅरंटी होणे. हा, मग उद्धव ठाकरे होणार आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर ते उद्धवजींनाच प्रमोट करता आहेत. ते मला वाटतं होतील उद्धवजी. पण आता बघू एखादा दुसरा खासदार येतो का त्याचा महाराष्ट्रामध्ये. मी तर सांगितलं आहे त्यांनी एखादा खासदार निवडून आणावा. पण आता बिना खासदार निवडून येता जर एखादा माणूस पंतप्रधान असेल तर आनंद आहे, आपण त्यांना करू. हो, आता गेल्या काळात 2-3-15 दिवसापासून एकनाथ खडसे सुद्धा पुन्हा भाजपमध्ये चर्चा वेग आलेला आहे. पुन्हा आता त्यांची दिल्लीत बैठक सुद्धा पार पडल्याची माहिती आहे. काय माहीत, निरोप त्यांचे भरपूर येत आहेत, पण मला त्या संदर्भामध्ये माहीत नाही. आले तर स्वागत करणार का? त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत, अगदी जोर लावून, असं मला कळतं आहे. दिल्लीकडूनही कळालं, मला राज्याकडूनही कळतं आहे. पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा झालेली नाही आणि मला वाटतं तसं काही कुठे प्रयोजन मला अजून तरी दिसत नाही. आता जर मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणी विचारलेलं नाही त्यांना काय घ्यायचं नाही घ्यायचं. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. वरतून जर त्यांची काही लाईन असेल, हॉटलाईन, तर त्यांनी लावावी. चांगलं आहे. वरतून जर सिग्नल मिळाला तर मग काय होता. मी अमित शहांचा दौरा आहे त्या दिवशी करता आदित्य ठाकरे देखील जळगावमध्ये अमित शहांचा दौरा आहे त्या दिवशी आदित्य ठाकरे पण जळगावमध्ये सभा घेत आहेत. तरी शक्ती प्रदर्शनच्या शिवसेनेकडनं केलं नाही. मला वाटतं दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. त्यांचं काम ते करतायत, त्यांनी ते करावं. आमचा कार्यक्रम आता 3 ठिकाणचा आलेला आहे, अकोला, जळगाव आणि संभाजीनगर. त्यामुळे काही कंपेअर करण्याची गरज नाही की यांनी घेतला म्हणून त्यांनी घेतला, का त्यांनी घेतला म्हणून यांनी घेतला. त्यांचाही कार्यक्रम आधीपासून ठरलेला आहे. आमचे कार्यक्रम देशभर अमित भाईंचे ठरलेले आहेत. एक एक दिवस आता आम्हाला महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम असतील, अमित भाईंचे कार्यक्रम आहेत, माननीय नड्डाजींचे कार्यक्रम आहेत, हे सगळीकडे होत आहेत. एखाद्या वेळेला काही ओव्हरलॅपचं की त्यांचाही आहे आणि आमचाही आहे म्हणून शक्तीप्रदर्शन दोघं दाखवत आहेत असं समजण्याचं कारण नाही. जळगाव जिल्हा हा तुम्हाला माहीत आहे भाजपचा बालेकिल्लाच आहे. सुरुवातीपासून ते आमदार, खासदार, जिल्हा परिषद सगळंच हे आमच्याकडे ज्या ठिकाणी आहे. आता सेना आणि आम्ही मिळून आहोत. एकनाथजींची सेना म्हणजे सगळेचे सगळे आमदार एकनाथजींच्या पाठीशी या ठिकाणी आहेत. त्यामुळे शिवसेना पण आमच्यासोबत आहे. एक मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत, ते सुद्धा आता आमच्यासोबत आहेत. त्यामुळे इथे जळगावमध्ये तर काही तशी कुठे अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आहे. पण आता त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. त्याच्याकडे कोणीच राहिलेलं नाही. जे राहिलेले आहेत ते बिचाऱ्याचं सगळे पळत इकडे येतात, आमच्याकडे परत येत आहेत, एकनाथजींकडे येत आहेत. त्यामुळे आता त्यांना संघटना वाढवावी लागेल. त्यांनी तो प्रयत्न करावा. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना.